मृत्यूच्या या दोन्ही घटना 2020च्या आहेत. या दोन्ही घटनांना आता तब्बल 5 वर्षाचा काळ पूर्ण होत आलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये या दोन्ही मृत्यूबद्दल पुन्हा एकदा चर्चेने जोर धरलेला आहे. तसं पाहायला गेलं तर ही चर्चा पूर्णपणे थंड कधीच झालेली नव्हती. सोशल मीडियावर जस्टिस फॉर दिशा अँड सुशांत ही मोहीम सुरूच होती, परंतु आता दिशाचे वडील सतीश यांच्या आरोपानंतर या मोहिमेला अजून बळ मिळणार असं चित्र निर्माण झालेलं आहे. दिशाच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करणाऱ्या व्यक्तींनी काही मुद्दे सातत्याने उपस्थित केलेले आहेत. त्यातले काही मुद्दे अत्यंत बिनतोड आहेत. दिशाचा मृत्यू 14व्या मजल्यावरून पडून झाला, परंतु तिच्या चेहऱ्यावर किंवा शरीरावर कुठेही जखमांच्या खुणा नाही आहेत. तिच्या कपड्यावर सुद्धा रक्ताचे डाग नाही आहेत. ज्या मित्रांनी तिचा मृतदेह उचलला अशा प्रकारचा दावा केलेला आहे, त्या मित्रांच्या कपड्यावर सुद्धा रक्ताचे डाग नाही आहेत. एखादी व्यक्ती जेव्हा बाल्कनीतून पडते तेव्हा ती इमारतीच्या खाली पडते, परंतु दिशाचा जो मृतदेह सापडलेला आहे तो इमारतीच्या कंपाऊंडच्या पलीकडे 6 ते 7 फुटाच्या अंतरावर सापडलेला आहे. आणि यातलेच काही मुद्दे दिशाचे वडील सतीश सालियान यांनी कॅमेऱ्याच्या समोर उपस्थित केलेले आहेत.